नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 2, भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू हा तपस्वी असतो का? याचे उत्तर नाही असे आहे. स्वतः भगवंतांनीच निग्रोध नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे. एकदा भगवंत राजगृहाजवळील घृतकूट पर्वतावर राहत होते. त्यावेळी उंदुबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता. हे उद्यान परिव्राजकांसाठीच राखून ठेवण्यात आलेले होते. त्या सुमारास भगवंत घृतकूट पर्वतावरून उतरून सुमंगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत तेथे मोकळ्या हवेत येरझारा घालीत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत रहा. श्रमण गौतम सुमंगंधेच्या तीरावर आहेत. त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिव्राजक स्तब्ध झाले. नंतर भगवंत निग्रोधाजवळ गेले. निग्रोध त्यांना म्हणाला, भगवंत या, मी आपले स्वागत करतो. बऱ्याच दिवसानंतर आपले येथे आगमन झालेले आहे. ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे. पुढे तयार केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम आमच्या ह्या मंडळीत आले आहेत, म्हणून मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. भगवंतांचा हा धर्मविनय काय आहे, जो ते आपल्या शिष्यांना शिकवितात आणि ज्या धम्मविनयाला शिकून तथागतांचे श्रावक संतोष प्राप्त करतात, त्याला आपले शरणस्थान म्हणून त्याचा स्वीकार करतात आणि त्याला लोकोत्तर धम्म असे समजतात. हे निग्रोधा, ज्यांचे दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, ज्यांच्या प्रवृत्ती भिन्न आहेत, अशा लोकांना आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकवतो याचे शिक्षण घेतल्याशिवाय आणि अभ्यास केल्याशिवाय समजणे कठीण आहे की तथागतांचा धम्मविनय काय आहे, की ज्या धम्मविनयाला शिकून तथागतांचे श्रावक संतोषाचा लाभ करतात, त्याला आपले शरणस्थान म्हणून त्याचा स्वीकार करतात आणि त्याला लोकोत्तर असा धर्म मानतात. परंतु हे निग्रोधा, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवनाविषयी मला प्रश्न विचार की या आत्मपीडेपासून काय साध्य होते आणि काय साध्य होत नाही. यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाच्या कठोर तपाचे समर्थक आहोत. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहे, म्हणून आम्ही त्यांना चिकटून आहोत. त्यापासून काय साध्य होते आणि काय साध्य होत नाही हे सांगावे. निग्रोध, उदाहरण घेऊया की एक तपस्वी वस्त्ररहित नग्न राहतो, काही अश्लील गोष्टी करतो. कोणी त्याला असे म्हटले, भिक्षा घेण्यास यावे, तर तो त्याचे म्हणणे ऐकत नाही. जर कोणी म्हटले भिक्षा घेण्यास थांबावे,
तर त्याचेही म्हणणे ऐकत नाही. जे त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले असेल ते तो काहीच घेत नाही, आमंत्रणे स्वीकारित नाही. ज्यात अन्न शिजविले आहे त्या भांड्यातले अन्न तो स्वीकारित नाही, ना उंबरठ्याच्या आत ठेवलेले, ना उखळातले, ना काठावर ठेवलेले, ना जात्यातले वगैरे काही घेत नाही. त्याचप्रमाणे ना एकत्र भोजन करीत असलेल्या 2 माणसांनी दिलेले, ना गर्भवती स्त्रीने दिलेले, ना बाळंतिणी जवळचे, ना संभुक्त स्त्री जवळचे. ना दुष्काळातले, ना कुत्राजवळ असेल तर तेथे, ना ज्या ठिकाणी माशा फणफणत असतील तेथील अन्नाचा तो स्वीकार करीत नाही. ना तो मत्स्य, मांस, तीव्र मादक पेय किंवा पेज घेतो असा तो परिव्राजक असतो. तो कदाचित एकाच घरचे भोजन मागणारा, एकच घास खाणारा किंवा 2 घरी मागणारा किंवा 2च घास खाणारा, 7 घरी मागणारा किंवा 7च घास खाणारा असतो. तो 1, 2 अथवा 7 दानांवर उपजीविका करीत असतो. तो प्रति दिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्न भक्षण करीत असतो. अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्न सेवन करण्याची त्याची पद्धत असते. तो मातीच्या भांड्यांमध्ये उगवलेल्या झाडांवर आपली गुजराण करतो किंवा शाकभाजी अथवा वनात उगवलेले तांदूळ अथवा निवार बीजे अथवा चामड्याचे तुकडे अथवा पीठ अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबिया किंवा बांबू किंवा गवत किंवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फुले खाऊन तो राहत असतो. तो जाडे भरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या किंवा तिरिटा झाडांची वल्कले अथवा काळविटाची कातडी अथवा कुश तंतू किंवा मनुष्य केसापासून किंवा घोड्याच्या केसापासून बनविलेली कांबळी किंवा घुबडांच्या पिसापासून बनविलेले कपडे वापरीत असतो. त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असते. तो सदैव उभा राहणारा, टाचांवर बसणारा आणि टाचांवर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्यांच्या अथवा लोखंडाच्या मेखांच्या बिछाण्यावर पहुडणारा, लाकडी फळीवर किंवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल. तो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तेथे बसणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार सायंकाळ स्नान करणारा असा तो असतो. हे सर्व करणाऱ्याने हे निग्रोधा, त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा पाळले नाही यापैकी तुम्ही काय मानणार? भगवंत या सर्व गोष्टी तर त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. हे निग्रोधा, ह्या आत्मक्लेशाचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने दोषी झालेला असतो. भगवंत तो दोषी कसा बरे होतो? हे निग्रोधा, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धारण करतो तेव्हा त्या योगेस त्याला खोटाच संतोष होतो की आपले ध्येय साध्य झाले आहे आणि तसे तो मानू लागतो. आणि निग्रोधा हाच परिव्राजकातला जडणारा दोष आहे. हे निग्रोधा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो
तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील दोष होय. हे निग्रोधा, आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो तेव्हा तो त्या व्रताने, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. हा सुद्धा एक दोषच आहे. हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या मिळतात, कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते. तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो. हाही परिव्राजकातील दोषच आहे. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय.